गाईज कशा आहेत तुम्ही सगळे. वेलकम टू माय मिनी ब्लॉग और ब्लॉग. एक मोठा असेल तर ब्लॉग, छोटा असेल तर मिनी ब्लॉग. ओके, तर मी आज तुम्हाला दाखवते की मी जेव्हा म्हणजे कॉलेजला जात नाही किंवा ट्युशनला जात नाही वगैरे, तसं टायमिंग चेंज झालेलं आहे माझा. आधी 4 ते 5 होता, आता 5 ते 6 आहे कम्प्युटर क्लासचं टायमिंग. तर आता मला भांडे घासायचे होते, पण थोडंसं उशीर झाला आहे. सॉरी उशीर झाल्यात म्हणते, उशीर झाला आहे. त्याच्यामुळं पण मी हे करते. आणि खरं तर मी हे माझं रोजचं नाही आहे. म्हणजे चपाती वगैरे करणं, भांडे वगैरे घासणं, किचन वाटा वगैरे धुणे हे माझं रोजचं नाही आहे. रिझन हे आहे ना की लागतात बघायला गेलं तर. नाहीतर मग माझं सुरूच असतं अभ्यास वगैरे, जनरल नॉलेज नाही म्हणता येणार, पण एक असते ना आपल्याला एक हॉबी पाहिजे, एखादं माहिती पाहिजे की काय नाही. एक जस्ट नॉर्मली बुक वाचते. आणि मी श्यामची आई वाचते आता सध्या. तर मी श्यामची आईच वाचते. त्याच्या आधी मी जोगो वाचला होता. तर म्हणजे आधीचे बुक्स आहेत, पण ते मला आता वाचू वाटायलेत. आधी मी एवढं वाचत नव्हते, पण आता माहीत नाही, वाचू वाटायलेत. मग आधी मी जोगो वाचत होते. जोगोवा झाल्यावर मी श्यामचं वाचायला घेतलेलं आहे. आणि श्यामचं पण आता बऱ्यापैकी थोडेसे, जास्त पण नाही, जरा जास्तच पेजेस आहेत. पण मला कधी कधी असं बिलीव्ह होत नाही की मी वाचते, म्हणजे जास्तीचं वाचते. कारण म्हणजे आधी मला एवढी आवड नव्हती, पण नंतर मी वाचायला लागले. त्याच्यामुळं कधी कधी मला अशी विश्वास होत नाही की मी वाचायला लागले म्हणून. सो ठीक आहे, आता आपण चपात्या करूया. पीठ पण आता चांगलं भिजलेलं आहे. आय होप तुम्हाला जरा थोडासा का असं तवा दिसत असेल हे, त्याच्यामुळं. आणि मी फोन अशी लांब ठेवत असते, जरा जवळ बी नाही का, तर मला नको वाटतं असं गॅसच्या जवळ. आणि असं म्हणतात ना पण की गॅसच्या जवळ फोन ठेवायचा नसतो. माझा आवाज येत नसेल मशीनमुळं, कारण की मम्मी बाहेर काम करते, तरी पण मी थोडं व्हॉल्यूम वाढवते. जर मला इरिट करायचं असेल ना तर मी अशीच करते, म्हणजे थोडंसं व्हॉल्यूम वाढवते. कधी कधी बॅकग्राऊंड वगैरे, मी बॅकग्राऊंडला काही ना काहीतरी आवाज असतो, ते मला आवडत नाही. असं म्हणजे असं वाटतं की नको बॅकग्राऊंडला आवाज. तर मी काय करते, आता मी रील्स वगैरे काढते, परत मग कधी बॅकग्राऊंडचा आवाज येतो म्हणून मी काय करते की ते कट करते. तर माझ्या ह्याच्यातच जास्त टाइम जातो, म्हणून मला पण काय हे करता येत नाही, म्हणजे लवकर होत नाही माझं काम. आणि हे फक्त जे स्वतःच्या व्हिडिओला एडिट करत असतात तेच समजू शकतात की बॅकग्राऊंडला आवाज येत होता, किती त्या ह्याला हे करावं लागतं. म्हणजे बाहेर जर कुठे जायचं असेल तर परत बाहेरचं पब्लिकचा आवाज वगैरे बॅकग्राऊंडमध्ये येत असतो, परत ते काय ते. आणि जसं मी जास्त करून बाहेर जातच नाही, म्हणजे आधीपासून पण मी आता पावसाळ्यात तर जायचं झालं, पाणी जास्त झालं, हे झालं ते झालं, मग ते ऐकल्यावर नको वाटतं. आणि असं पण मी बाहेर नसतेच जास्तीची. आणि शक्यतो जेव्हा माझं कॉलेज होतं ना, तर कॉलेज टू होम टू कॉलेज माझं असंच होतं, जास्तीचं असं नाही. आणि शक्यतो बघायला गेलं, मी पण स्वतःला अशी सवय लावली नाही आहे की बाबा जावं बाहेर, असं मी स्वतःला अशी सवय पण लावली नाही आहे. कारण ते आपल्यावर पण डिपेंड आहे की आपण स्वतःला सवय लावली पाहिजे बाहेर जायची यायची. तर मी तसं काही केलं नाही आहे. ह्याचा अर्थ असं नाही की मी कधी पिकनिकला वगैरे गेले नाही आहे. पण एक इंडियन पॅरेंट्स, तसं बघायला गेलो आपली इंडियन पॅरेंट्सच असं विचार करू शकतात. नाही, तसं बघायला गेलो ते माझ्यावर पण डिपेंड आहे. मी पण थोडंसं हट्ट केलं पाहिजे, पण मी नाही करत. माहीत नाही का, आधीपासूनच आहे. आणि ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि आत्ता लाईट एकसारखी जाती येते, त्याच्यामुळं पण मला एक व्हिडिओ काढायला जरा प्रॉब्लेम येतो आहे. आणि माझ्या फोनचा पण कॅमेरा एवढा आता सध्या चांगला नाही आहे. आणि मला फोन घ्यायचा आहे, पण मला माझ्या पैशाने घ्यायचा आहे. नाहीतर मम्मी म्हणत होती की मी घेऊन देते, पण ते मला माझ्या पैशाने घ्यायचं आहे. माझ्या पैशाने फोन घ्यायचा आहे, म्हणून माझ्या पैशाने मला फोन घ्यायचा आहे, म्हणून मम्मीला मी नको म्हणते. एखाद्या सुद्धा घेतली असती, पण नको वाटतं मला, असं वाटतं की नको.
माझ्या माझ्या पैशाने. एक असतं कॉन्फिडन्स पण डेव्हलप होतो स्वतःच्या पैशाने म्हणल्यावर. आणि जर स्वतःच्या पैशाने नाही म्हणलं तर काय मग माहीत नाही. पण मला बघायला गेलं, मला आधीपासून पण बघायला गेलं तर स्वतःचे काम स्वतःच करायला आवडतात. आणि हे की म्हणजे मी आहे ना असं म्हणजे कोणतंही काम असू दे, कपड्यांच्या बाबतीत असू दे, काय स्वतःचे कपडे मी स्वतःच धुते. मम्मी म्हणत असते मी करते, पण नाही, मी स्वतः करते. एकतर मी अशी आहे की नाही, मी स्वतःचे काम स्वतः करेन, असं असतं माझं. तर ठीक आहे. कोण कोण असं करतं की बाबा नाही, मला माझं करायचं काम, स्वतःचं काम, तू नको करू मी करते, तू नको करू मी करते, असं असतं माझं. हां, ते कधीतरी असं असतं की बाबा मम्मी करते काम माझं, नाहीतर मी इतर वेळेला मी माझं काम स्वतःच करत असते. असं होतं ना की आपण थकतो वगैरे, काय तसं होतं. हळू हळू हळू. आणि माझं काम कसं आहे माहिती आहे का, माझं काम असं आहे ना की जास्त पण नाही आणि कमी पण नाही. ओके, इतर गोष्ट पण माझी. मला जर सबस्क्राईब केलं तर असेच न्यू तुम्हाला माझे असे अपडेट भेटत जाईल, असेच न्यू व्हिडिओ येत जाईल. आता मी भांडे घासतेय. बघू शकते इथं माझे भांडे घासून झालेले आहेत. इथलं करते. पप्पा पण आता कामावरून आलेले आहेत. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला क्लासला जाताना मी कशी माझं लुक करते, कशी मी रेडी होते, जसं नॉर्मलच रेडी होते मी, काय जास्त हायफाय काय रेडी होत नाही, म्हणजे खूप असं मेकअप नाही करत मी, नॉर्मलच. आणि माझं कसं आहे, मला रील्स वगैरे काढायचं असेल, व्हिडिओ वगैरे काढायचं असेल, तेव्हा मी जरा मेकअप करते. नाहीतर मी रिअल लाईफमध्ये तर सिम्पलच आहे, मी सिम्पलच असते. मी काय जास्त मेकअप करत नाही. उलट मी घरी असताना तर नसतंच माझं. तेव्हा आता ते रील काढायची होती म्हणून, पण ती रील काय व्यवस्थित आलेली नाही म्हणून मला डिलीट करावं. आता मी क्लासला जात आहे.